शेतात गांजाची लागवड, 75 वर्षीय वृद्धाला अटक, 7,43,000चा गांजा जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोथरूड येथे घरासमोरील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या एका 75 वर्षीय वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि बेलवंडी पोलिसांनी कोथरूड येथे संयुक्त छापेमारी केली. या कारवाईत दिलीप गंगाधर लाटे यांच्या शेतातून कडब्याच्या पिकात लपवून लावलेली गांजाची झाडे आढळली. पोलीस कारवाईत 37 किलो 190 ग्रॅम वजनाचा तब्बल 7,43,800 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना गांजा आणि अफू यासारख्या प्रतिबंधित पिकांची लागवड न करण्याचं आवाहन केलं असून असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.